आजोबांच्या गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। गेल्या भागात आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या 21 अध्यायांच्या पवित्र ग्रंथाचा शेवट केला। पण स्वामींच्या लीला इथेच संपत नाही। आजपासून आपण एका महान ग्रंथाला सुरुवात करत आहोत, तो म्हणजे 55 अध्यायांचे श्री गुरु लीलामृत। आजोबा सांगणार आहेत यातील पहिला अध्याय मंगलाचरण, जिथे भक्तीचा नवा मार्ग उघडतो। आजोबा, काल तर आपण 21 अध्यायांची पोथी पूर्ण केली, मग आज ही एवढी मोठी नवीन पोथी कोणती? स्वामी तर तेच आहेत ना? बाळा, स्वामी तेच आहेत, पण त्यांची महिमा अथांग आहे। श्री गुरुलीलामृत म्हणजे स्वामींच्या पूर्ण अवतार कथा आणि त्यांच्या दिव्य लीलांचा एक मोठा खजिना आहे। या पहिल्या अध्यायाला मंगलाचरण म्हणतात। कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करताना आपण जसा गणपती आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद घेतो, तसाच या ग्रंथाचा हा पाया आहे। बाळा, या अध्यायात कवी ब्रह्मश्री वामनबुवा यांनी सर्वात आधी गणपती बाप्पाला वंदन केलं आहे, जो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे। त्यानंतर सरस्वती मातेचे स्तवन केले आहे। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे वामनबुवा सांगतात की हा ग्रंथ त्यांनी स्वतःच्या बुद्धीने लिहिला नसून साक्षात स्वामी समर्थांनी त्यांच्याकडून लिहून घेतला आहे। म्हणजे स्वामी स्वतः त्यांच्याकडून हे लिहून घेत होते का? हो बाळा, स्वामी हे साक्षात नारायण स्वरूप आहे। त्यांनी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी विविध अवतार घेतले। मग ते श्रीपाद श्रीवल्लभ असो की नृसिंह सरस्वती, स्वामी या सर्व रूपात भक्तांसाठी धावून आले आहेत। या अध्यायात व्यासमूर्ती, वशिष्ठ, अत्री आणि विश्वामित्र यांसारख्या मोठ्या ऋषीमुनींनाही वंदन केलं आहे। हा अध्याय म्हणजे या पूर्ण 55 अध्यायांच्या प्रवासाची नांदी आहे। बाळा, असं म्हटलं जातं की जो हा ग्रंथ नित्य नेमाने वाचतो किंवा ऐकतो, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याची मुक्तता होते। हा एक सिद्ध ग्रंथ आहे। ज्याची श्रद्धा अढळ आहे त्याला स्वामी कधीच निराश करत नाहीत। हे तर फक्त मंगलाचरण आहे, खरी लीला तर उद्यापासून सुरू होईल। वा आजोबा, मग आता या 55 अध्यायांच्या प्रवासात मला स्वामींचे अजून खूप मोठे चमत्कार पाहायला मिळणार, तर मी पूर्ण पोथी ऐकायला तयार आहे। खूप छान बाळा, मग उद्या पाहूया स्वामींचा सृष्टीवरील पहिला अवतार आणि प्रकटीकरणाची कथा। मंगलाचरण पूर्ण झाले आणि गुरु लीलेचा हा नवा प्रवास सुरू झाला। स्वामींच्या या 55 अध्यायांच्या गाथेत पुढे काय होणार? उद्या पाहूया भाग 3, दत्तात्रेय अवतार आणि अनुसूयेची भक्ती। पाहत रहा आजोबांच्या गोष्टी। श्री स्वामी समर्थ।